वैशाख आला. उन्हे तावनीला पडली. एका सकाळी बालेकिल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा महाराजांना काळ्या घोटीव दगडी मलखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवी जांग असलेल्या शंभूबाळांनी उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वाणाने तळपत होते. गोमाजींनी आधारीच हातजोड घेऊन महाराजांना मलखांबावर चढते केले. पिवळा धमक धामण सर्प कळकीच्या सोटावर गरगरतेच लाख वळसे भरत चढावा तसे शंभूबाळ दशरंग फिरत मलखांबाचा बुंदा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांच्या कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोराजी, नेताजी, येसाजी, तान्हाजी अशी मंडळी बाहेर पडत होती. टाकोटाक झेप टाकून झटाझट उतरत दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मलखांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रुखाने थेट दौडत सुटले. अव धाकलं राज, दम खा म्हणून हात पसरीत मागून साथ घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना महाराजांची धापावता ऊर घेऊन गाठले. उघड्या अंगाचे सतेज शंभूबाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचेच काळीज जरी कुणीतरी सोनरसाद बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्यासमोर पेश केला आहे. राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लागवी आर्जवेने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब. राजांना पेच पडला. ते कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभूबाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसावळीतून आपली अंगठधारी सडकबोटे माईने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. या गोमाजी खोळंबलेत, मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्ष दालनातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कुणाची दृष्ट न लागो आई अंबे. आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशीच म्हणत होत्या, बाळराजांना अदब कसली ती नाहीच. सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले, पण लबाडच दिसतात मात्र गोमटे. स्वारींची नको ती याद देतात आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजा बाहेर पडणाऱ्या राजांच्या सोयराबाईने स्वतःहून हरवून नुसत्या डोळाभर बघतच राहिल्या. दसऱ्याचे पानसोने लुटून होताच राजांनी आपले कर्माची बहिर्जी विश्वास महादेवाचे खबरगीर औरंगाबादच्या गुजरात सुभ्यात बेमालूम पेरले. त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चकोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लाद आणून सोडली. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्र मंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी राजांनी मोठाचा मातब्बर मनसुबा रचला सुरत लुटीचा. त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेला जयवंतसिंग एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनगोरी होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जयवंतसिंगाच्या पुण्यातील गोटावर दिवस रात्र धाडसी छापे घालू लागले. चिडलेल्या जसवंतसिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला. सुरतची वाट मोकळी झाली. शास्तखानावरचा छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरली होती. शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तिथे अचानक खडा होतो. खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते. सह्याद्रीच्या काळ्या कातळांच्या आणि इमानबद्ध मावळ्यांच्या कसदार काजळाचे चेटूक राजांना वश झाले होते. त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रकटच होणार होते, मन चाहेल तिथे. राजे सुरतच्या रुखाने कूच व्हायला दिवस आला.
चंद्रादासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेनवलेल्या कुंकाचे 2 आडवी बोटे रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंब त्यांना सांगत होते की ही कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच खुशदिल झाल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबिनीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आपल्या पावली माघारी परतली. दर्पण धरलेली चंद्रदासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजांना हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरीप बुतांच्या कोयऱ्या असलेला निळाशार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केसरी टोप त्यांच्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडे अदबीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पावलांनी बाहेर निघून गेली. काही क्षण तसेच गेले. महालाच्या खिडकीवाटे येणाऱ्या कसला तरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाई केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटीकडे बघत राजांनी त्यांना विचारले, बाळीबाई कुठे गेल्या? बाळीबाई ह्या सोयराबाईच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठं? मासाहेबांच्या महाली असतात त्या. सोयराबाई राजांकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजांनी त्यांचा हेतू हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता जाता बोलले, रमविलं की सारे रमतात. महिरपीतून राजांना समोर घोड्याच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे 2 मोद्दार, एका उंच उमद्या जनावराचे मान घेतलेला महमद सेस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूबाळ दिसत होते. मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते. सैसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरून घोड्याचे मुस्कट जोत्याच्या रोखाने मोहरेबाज केले. क्षणभर दाबून त्याने एकदम घोड्याला बळजोर टाच भरली. जनावर जोत्याच्या रोखाने चौपट दौडू लागले. राजांनी कुतूहलाने नजर रोखली. जोत्याजवळ येता सैसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चालबंदीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून ऊर कोसळला. उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने जोत्यावरचे लिंबू बिनचूक उधळून लावले. राजे न लावून उद्गारले, भले सैस. सोयराबाई हे ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. 2-3 वेळा महमद सैसने तशीच अचूक घोडाफेक केली आणि मग ते पायउतार होऊन तो शंभूबाळांच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, अब ले लो सवारी छोटे राजसाब. महाराजांनी आपल्या हातातील तट्टाचे कायदे पेलून रिकिबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चलाखीने वर घेऊन बैठक जमविणे त्यांना साधेना. सैसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांना उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मान जमविली. राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्ट मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरवला आणि टाच भरली. जोत्याच्या रोखाने दौडू लागले. जोत्याजवळ येताच कायदे आखून बाळराजांनी चाल बदलीची टाच दिली. तशी गेटून जोत्या पार झाले. पण लिंबू उन्हात तळपत तसेच जोत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध आकर्षित गंभीर झाले. पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या. 2-3 वेळा शंभूबाळांनी तट्टासह जोत्यापार झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही. राजे हैराण झाले, अस्वस्थ झाले. पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांना तट्टाची ओखाळी पकडीत सैस मोठ्याने म्हणाला,
छोटे मालिक छलांग जम गई, अब आँख जानवर पर मत रखना, रखना नींबू पर, फेकिये जानवर. महाराजांनी नजर लिंबावर जखडली ठेवून तट्ट पुन्हा फेकले. जोते जवळ येताच त्यांनी हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी फेकून जोते पार करताना तट्टाच्या पिछाडीचे खुऱ्यांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले. न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, बहुत खूप. त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. महाराजांचे जोत्याच्या पार झाले, पण खूर भुईला टेकवताना फसले आणि महाराजांसकट कोलमडून कोसळले. या अल्ला म्हणत बेदरलेला सैफ दौडला आणि त्यांनी प्रथम महाराजांचे पाय रिकिबीतून खुले केले. त्यांच्या अंगावर जामा झटकत तो म्हणाला, जब घोडा फिसलता है तो पहले रिकिब का पैर खुला करना मत भूलिए छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिलजहा दौड़ता है. बहुत खतरनाक. असंच महाराजांना कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या, कोसळले तरी उठतात, जोत्याभर अचूक जनावर फेकतात. आम्ही येतो. महाराजांचा निरोप घेणं आहे म्हणत राजे सोयराबाईंच्या महालातून तरातरा चालत बाहेर पडले. नेताजी, तानाजी, येसाजी, कुर्तोजी यांच्यासह खुर्चला गोंधळ घेऊन राजे सुरतच्या रुखाने कूच झाल्याला 1.5 महिना लोटला. नेहमीप्रमाणे स्नान, देवपूजा आटपून घेतलेल्या जिजाबाई महाराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेद वानाचा नेसू नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटे होती. थंडी सरतीला आली तरी धुक्यांची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती. सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताच्या इशारतीची बसा मंडळी म्हणत आपण जाऊन महाराजांसह सदर बैठकीवर बसल्या. त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचं कुणी खाली बसले नाही. रोजच्यासारखी तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमी एखादी खबर सांगायला एकही ताठ गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते ते बघताच जिजाबाई चरखल्या. त्यांच्या मनाच्या देवटाक्यावर क्षणात असंख्य कुशंकांचा पालापाचोळा उतरला. थरकत त्या बैठकीवरून उठल्या. कातरल्या सुराने बोलल्या, मंडळी खामोश का? सांगा आमच्या राजांची काही गैरखबर तरी. जिजाबाईंना पुरते बोलवणे सुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सिदोजी थोपट्यांनी कशी तरी मान वर करून सांगितली, नाही, राज बेस आहेत. सुरत लुटून परतीच्या वाटला लागल्यात. पर सिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काही नि कसे बोलावे तेच कळले नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बैठकीवरून उठून महाराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलकते उभे राहिले. मग काय असेल ते पेश करा, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजुमदार निळोपंत खालमानेने कसे तरी म्हणाले, मासाहेब, बंगळूरवरून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे. मतलब? जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुम बोटे क्षणात आक्रसली. थोरले महाराज बेंदूर प्रांतात मोहिमेवर असताना होदिगेरीच्या रानात शिकारीला गेले. सावजाच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत घोटाळले. आणि काय पंत? जिजाबाईंनी कळवळून कशातरीच बोलल्या. आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला. रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफट झाली. मासाहेब, थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले. निळोपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा यत्न केला. सदरेवरच्या पगड्या खालच्या कैक डोळ्यातून टपटपणारे अश्रू ओघळले आणि उरावरच्या 12 बंद्यात विरू लागले. अंगावर वीज पडल्यासारखे जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या.
नगरखान्यावरची निशाण खाटई वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थरथर थरथर हलू लागली. त्यांची सगळी जाणत जशी काही सुन्न सुन्न झाली. उघड्या डोळ्यासमोर उभी सदर गरगरू लागली. न भेटता न बोलता अशी कशी स्वारी पाठमोरी झाली, असे तिडकीने म्हणत जिजाऊंनी शंभूबाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्यांचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या शोषिक मनाचे देवटाके पुरते पुरते फुटून गेले. कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या नेसूच्या फटफटीत कपाळाचा जिजाऊ थरथरत्या अंगाने आपले तोंड ओंजळीत जाकीत आत निघून गेल्या. सदरेवर एकटेच उभे असलेल्या महाराजांच्या कानात महमदचे घोडेपारखी जबान घुमून उठली. जब घोडा फिसलता है तो रिकीब का पैर खोलना मत भूलना, नाही तो. आणि उघडते डोळे घेऊन घायाळ झालेले शंभूबाळ जिजाऊंच्या महालाच्या रोखाने धावत सुटले. जी पावले सदा डोळ्याआडच राहिली त्यांच्या मागं घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातोश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या. उभा राजगड गडबडून गेला. आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यांना जिजाबाईंनी सतीचे सुपवाने सिद्ध करण्याची आज्ञा दिली. राजांच्या राणीवंशात कल्लोळ माजला. एकही राणीत जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाजा आड हिरवे नेसवान अंगावर चढवलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या मळवटावर भरगच्च आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या. मोकळ्या झालेल्या माठासारख्या. त्यांची नजर शून्यातून हरवून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते. राजगडावर एकच श्रीमंत जीवघेण्या अस्वस्थतेने पुरते पुरते सैरभर झाले होते, पुतळाबाईंचे. शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईच्या महालाच्या मिटल्या दरवाजासमोर आले आणि त्यांनी महाराजांच्या हाताने इशारत केली. थोरल्या आऊसाहेब पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलकेच थाप देत महाराजांनी साद घातली. आम्ही आहोत शंभूबाळ, दरवाजा खोलता. शंभूबाळांनी दरवाजाजवळ तोंड नेत जिजाऊंना दिलगाव बोलात विचारले. ते थोडा वेळ थांबले, पण आतून दाद आली नाही. थोरल्याऊ, दरवाजा खोला, नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर. खोला ओ दरवाजा, खोला. महाराजे दरवाजावर धडाधड थापा देऊ लागले. जिजाबाई थरारल्या. खरंच महाराजे दरवाजावर डोकं आपटायला अनमान करणार नाहीत, या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडोल झाला. कसंबसं उठत होतं त्यांना दरवाजा खुलला. हिरव्या गर्द रानात वाट धुंदाळताना दमगीर झालेल्या त्या आणि शेवटी थकल्या पायाने एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गायगत त्यांनी स्थिती झाली होती. झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत महाराजांनी मान वर उचलली. त्यांच्या टोपीतील मोतीलग मागे ओढंबली. डोळ्यातून मोती उघडत असताना ते बोलले, बालभूत्याने जगदंबेला बोलावे तसे. तुम्ही आम्हा सोडून जाणार थोरल्या आऊसाहेब? आम्ही येणार तुमच्या संगती. हे एकटा जिजाबाईंचे उरबंद केलेला सारा कड फुटून उमळून आला. वाकून महाराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत स्फुंद लागल्या. त्यांच्या डोळ्यातून उतरणारे अश्रुथेंब महाराजांच्या टोपातील मोतीलगांवरून उघडत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले. आऊसाहेब, आमच्या आबासाहेब येईपर्यंत कुठंच जाऊ नका. महाराजांनी साकडे घातले. ओसरत हुंदके आवरताना जिजाबाईंची मान डोलावली. सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखठे करताना यश घेतलेल्या महाराजांकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदरीने पुसत्या केल्या. सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भुवई कमानबाग घेत राजसंतापाने वर चढली. घोड्यावरून त्यांनी आपली नजर उचलून राजगडाकडे जोडली. पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावर निशाणकाठी भुंडी बघताना मात्र त्यांच्या राजसंताप कुठच्या कुठे गेला. चढली भुवई क्षणात पडली.
त्यांच्या विजयी मनाचा उभार घोड्याला शंखाच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले. त्यांच्या धीराच्या निधडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या. कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पायउतार झाले. पालखीत बसून राजगड चढू लागले. पालखी पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ती गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली. मनात कुशंका घेर धरू लागल्या. सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले. सुरेख चाके अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्याहोड्याचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला. अत्यंत थरथरत्या हाताने आत फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेश घातलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते. दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळीज पिळवटून निघावे तसा कंठ फोडला. शिवबा, आमचं कपाळ फुटलं. तुमचे महाराज साहेब गेले. भूकंपाने सरोदार सोशिक भुई थरथरते तसा जिजाबाई थरथरू लागल्या. आपल्या उभ्या अंगावर राजांना शिसाचा रस ओतल्यासारखे झाले. दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या मिठीत धरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजीराजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या अवतारातले दुर्मिळ राजअश्रू धाडीवर उसळून छातीवरच्या कवड्यांना जाब विचारीत जाम्यावर उतरू लागले. त्या वीर पुरुषांचे भोसलाई राजमन पाजरत होते. ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंकडे बघितले. अश्रूच्या सफेद आडपडद्यातून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला. त्यांच्या उभ्या अंगावर सर्रकन काटा उठला. कधी नव्हे ते हिरवे नेसवान आऊसाहेब का नेसल्या? हा शक उराच्या तळवठातून उसळून येताच चारी पायांनी दातेरी आकडे चाप लावला. ताकदोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून म्हणाले. तर्जनीने आपल्या पापणीकडा झटकन निपटत्या करीत राजे पुढे सरसे झाले. सोपवानाकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले, मासाहेब, हे काय करतात? जिथं स्वारी तिथंच आम्ही जाणार राजे. जितेच्या आग भरल्या मेन्यातून आम्ही तुमच्या महाराज साहेबांच्या पायाशी जाणार. आमच्या फुटक्या हातांनी आम्ही साथीवान घेणार. उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या, निर्धाराने बोलल्या. हे ऐकताना राजे आपले सारे दोडते राजे पण कुणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजे पण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज गुंतवा असलेले फर्जंद शिवबा. बंगरू सोडून मेन्यातून पुण्याचा बरड जहांगीर आऊसाहेबांच्या संगती आलेला. त्यांच्या मायाभरला हात पाठीवर घेत पुण्याच्या नांगराचा खुंटाळीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिवसतेज हातांनी आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा. केवळ शिवबा. एरवी ताठ मानेने घोड्यावर मान घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर ठेवले. गदगद हलत टोपावरच्या मोतीला डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे स्पंदू लागले. नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकू नका जाऊ. शंभूबाळांचे हात जोड नका तोडू. आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रीच्या राज्यांची आण पुरी करणार आहोत. ते कोण बघणार? तुमच्या महाराजांचे शंभूराजांचे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले. आज ही एवढी भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत. आम्हास परतेनं सारू नका. राजांनी गर्दन उचलली. त्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी एक वेळा भवानी उपसली होती. त्याच हातांची ओंझळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. त्यांचे पान थरथरले सूर्यपेठ निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले.
जिजाऊन चतुर्जाई डोळ्यातून सुटलेले अश्रू टपटप राजांच्या उंचळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हर एक अश्रुथेंबासाठी एक एक जिंदगी कुरवडून टाकावी. राजे असे पेश येतील हे ध्यानीमनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायाडोल झाला. त्या घोटाळल्या. राजांनी पसरलेली ओंजळ आपल्या चुडाभरल्या हातांनी आगवेनात बंद करीत त्या म्हणाल्या, नाही राजे, हात पसरू नका. तुमच्या हाताची परडी आई अंबेने आपल्या हातांनी भरली असता आम्ही तिच्यात काय घालणार? आम्ही थांबू, फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू. या राज्यासाठी, तुमच्यासाठी, बाळराजांसाठी. तुमच्या पाठीवर असणाऱ्या संकटां आमच्या जाण्याने आम्ही त्यात भार नाही घालणार. माँसाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीचे वाण परत सारली. जिंकल्या गडाच्या नगारखान्यावर चढत्या निशाणीसारखे राजांचे मन उभारून आले. तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडफडत होते, चढत्या निशाणीच्या तडफडीसारखे. हे सगळे दाटलेल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळबाईंचे एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या. सती जायला निघालेल्या माँसाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की आऊसाहेबांचे डोळेही पाणावतात आणि आम्ही मानतो समजतो त्याहून थोरले आऊसाहेब केवढ्या तरी थोर आहेत.